आजची आपली गोष्ट आहे भाव तेथे देव. बरसाना येथे एक महात्मा राहत होते. नित्य सकाळी यमुनेमध्ये स्नान करायचं आणि राधा राणीच्या दर्शनाला जायचं, हा त्यांचा नेम होता. आणि जोपर्यंत राधा राणीचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत ते महात्मा पाणीसुद्धा प्यायचे नाहीत, असा त्यांचा नियम होता. ह्या नियमाला जवळजवळ 88 वर्ष झाली. वयाची 88 वर्ष ते महात्मा एक दिवसाचाही खंड न करता राधा राणीचं दर्शन घ्यायचे. असंच एकदा ते यमुनेमध्ये स्नान करून राधा राणीच्या दर्शनाला गेले. मंदिराचा पडदा उघडायचा अवकाश होता. जसा मंदिराचा पडदा उघडला तसं त्या महात्म्यांनी राधा राणीचं दर्शन घेतलं. त्या मूर्तीकडे पाहिल्यावर त्यांच्या असा मनात विचार आला की अरे, आपण किती वर्ष राधा राणीचं दर्शन घेतोय, पण इतक्या वर्षामध्ये आपण आपल्या राधा राणीसाठी काहीच आणलं नाही. राधा राणीचे कितीतरी भक्त तिला साडी, चुनरी, घागरा असं अर्पण करतात, पण आपण मात्र ह्यापैकी काहीच कधी आणलं नाही, असा त्यांच्या मनात विचार आला. आणि त्यांनी ठरवलं, आता उद्याला आपण दर्शनाला येताना आपल्या राधा राणीसाठी घागरा चुनरी घेऊन यायचं. मंदिरातून दर्शन घेऊन ते बाजारात गेले. घागऱ्यासाठी अतिशय सुंदर असं कापड खरेदी केलं. घरी आले आणि रात्रभर राधा राणीसाठी अतिशय मनापासून असं त्यांनी घागरा शिवला. आणि घागरा चुनरी असं सगळं घेऊन कधी एकदा तिच्या दर्शनाला उद्या जातोय असं त्यांना झालं होतं. दुसऱ्या दिवशी हे महात्मा नेहमीप्रमाणे यमुनेमध्ये स्नान करून त्यांनी स्वतः हा बनवलेला पोशाख घेऊन राधा राणीच्या दर्शनाला जायला लागले. मंदिराच्या पायऱ्या चढता चढता बरसाना इथली एक लाली त्यांना भेटली, छोटी मुलगी. ती म्हणाली, बाबा, आज तुम्ही खूप खुश दिसता. तुम्ही नेहमीच ह्या मंदिरामध्ये येता, पण आज तुम्ही फारच खुश दिसताय. ह्या मागचं कारण काय? तेव्हा ते बाबा म्हणाले, अगं लाली, आज की नाही मी माझ्या राधा राणीसाठी सुंदर पोशाख तयार केलाय. तोही माझ्या हाताने तयार केलाय. तो तिला अर्पण करायचा आहे, म्हणून आज मी अतिशय खुश आहे. तेव्हा ती लाली म्हणाली, बाबा, मला दाखवा ना, तुम्ही घागरा चुनरी कशी बनवली आहे, मला बघायचं आहे. त्या महात्म्यांनी त्या लालीला ती घागरा चुनरी दाखवली. ते बघून ती छोटीशी मुलगी इतकी खुश झाली. ती म्हणाली, बाबा, एक सांगू, आपल्या राधा राणीकडे ना खूप सारे पोशाख आहेत, खूप सारे घागरा चुनरी तिच्याकडे आहेतच आणि नेहमीच लोक अर्पण करतात, पण माझ्याकडे ना अशी घागरा चुनरी नाही, तुम्ही मला द्या नाही. तेव्हा ते महात्मा म्हणाले, अगं लाली, मी तुझ्यासाठी ना अशीच दुसरी बनवेन किंवा तुला बाजारातून अशी दुसरी आणून देईन, पण ही की नाही मला माझ्या राधा राणीसाठी द्यायची. पण ती मुलगी काही ऐके ना. नाही नाही बाबा, मला ही हवी आहे, ही तुम्ही मला द्या, असं म्हणत असताना तिने त्या महात्म्यांच्या हातून ती घागरा चुनरी केव्हाच खेचून घेतली आणि तिथून निघून सुद्धा गेली. आता ह्या महात्मांना अतिशय वाईट वाटलं की आपण इतकं मेहनतीने राधा राणीसाठी हा पोशाख आपल्या हाताने शिवलाय आणि तो आपण तिला अर्पण करण्यासाठी घेऊन जात असताना आपल्या हातून तो दिला जाणार नाही, ह्याचं त्यांना खूप वाईट वाटलं. इतकं वाईट वाटलं की ते तिथेच बसले आणि ओक्साबोक्शी रडायला लागले. त्याच मार्गावरून काही भक्त मंडळी राधा राणीच्या दर्शनाला मंदिरात जात होती. त्यांनी ह्या महात्म्यानं बघितलं. त्यांनी विचारलं, बाबा, काय झालं, तुम्ही का रडता? तेव्हा घडलेली सगळी हकीकत त्या महात्म्याने सांगितली आणि ते म्हणाले, काय करू, माझ्या हातून ही छोटीशी सेवा राधा राणीला बहुतेक नकोय, म्हणून मला वाईट वाटलं. तेव्हा ते सगळे भक्त मंडळी म्हणाले, असू दे, आता तुम्ही नेहमीप्रमाणे मंदिरात जाता तसे चला मंदिरामध्ये आपण सगळे जाऊया आणि राधा राणीचं दर्शन तर घेऊया. असं म्हणून ती सगळी भक्त मंडळी त्या महात्म्यांना राधा राणीच्या मंदिरामध्ये घेऊन गेली. राधा राणीच्या मंदिराचा पडदा अजून खुला व्हायचा होता. या महात्म्यांना असं झालं होतं की आता मी कसं बघू राधा राणीकडे, मी आणलेलं होतं पण ते तिच्यापर्यंत पोचलं नाही, का बरं आपल्या हातून ही सेवा घेतली नाही, असा विचार करत जसे मंदिराचा पडदा खुला व्हायला लागला तसं या महात्म्यांनी माथा टेकला. सगळ्या भक्त मंडळींनी अगदी मनापासून राधा राणीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यातले काही म्हणाले, अहो बाबा,
राधाराणीचं दर्शन घ्या, तुम्ही मंदिराशी आलात, राधाराणीच्या मंदिराचा पडदा सुद्धा खुला झालाय, घ्या लवकर दर्शन. आज राधाराणी किती सुंदर दिसते, अहो तुम्ही एकदा बघा तर खरं. त्या महात्म्यांनी अगदी नाईलाजाने मान वर केली. तर काय आश्चर्य, त्यांना विश्वासच बसेना की आपण हे काय पाहतोय. कारण त्यांनी त्यांच्या राधाराणीसाठी जो पोशाख तयार केलेला होता, जो स्वतःच्या हाताने बनवलेला होता, आणि जो पोशाख ती लाली त्यांच्या हातातून खेचून घेऊन गेली, तोच पोशाख म्हणजे तोच घागरा आणि ती चुनरी त्या मूर्तीला परिधान केलेली होती. क्षणभरापूर्वी अतिशय दुःख झालेलं असताना त्यांना ते दुःखाश्रू आवरले नाहीत आणि आता त्याच ठिकाणी आनंदाश्रूंनी जागा घेतली. बाबांचा तर स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की मी आणलेला पोशाख राधाराणीला इतका आवडला की मी मंदिराशी येईपर्यंत तिने धीरच धरला नाही. म्हणून बाबांना अतिशय भरून आलं. त्यांनी राधाराणीचं मनापासून दर्शन घेतलं, तिला नमस्कार केला. पण त्यांना राधाराणीचा आवाज ऐकू आला, बाबा इतकी वर्ष तुम्ही हा तुमचा नेम करताय, माझं दर्शन घेताय, माझं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही पाणीसुद्धा घेत नाही हे मला माहिती आहे. आणि आज तुम्ही पहिल्यांदा माझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणली, त्यामुळे मलाच धीर धरवला नाही. त्यामुळे मीच तुमच्यापाशी भराभर मंदिराच्या पायऱ्या उतरून आले आणि ती घागरा चुनरी घेऊन गेले, कारण मला धीर धरवला नाही. ह्याचं कारण असं आहे की तुमचा भाव अतिशय सच्चा आहे. तुमचा तो भोळा भाव, तुमचं ते अतिशय मनापासूनचं प्रेम, त्या प्रेमात असलेली निरागसता ही मला स्वस्थ बसू देईना, म्हणून मी तुमच्याकडे आले. म्हणतात ना, भाव तेथे देव. खरंच आहे मंडळी, आपण किती मनापासून एखादी गोष्ट करतोय, परमेश्वराचं दर्शन घेत असताना सुद्धा किती मनापासून आपण ते घेतोय हे फार महत्त्वाचं आहे. त्यामागचा भाव किती शुद्ध आहे हे महत्त्वाचं आहे. आपण एक पाऊल जरी भगवंताच्या दिशेने टाकलं ना, तरी हजारो पावलं टाकत भगवंत आपल्याकडे येतो. हेच ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते. परत आपल्या भेटेला येईल अशीच एखादी सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. राधे राधे.